पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळालेले आहेत। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। तेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात। पुढे आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। केवायसीचे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू। लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाने आत्ता सांगितलेलं आहे, आता तुमच्या खात्यावरती 3000 रुपयाचा लाभ नक्की येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आत्ता समोर आलेली आहे। आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, या सर्व लाडक्या बहिणींना आता 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता नक्की मिळणार आहे आणि 3000 रुपयाचा लाभ तुमच्या खात्यावरती नक्की जमा होणार आहे। लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची गोष्ट आत्ता समोर आलेली आहे आणि या राज्यातल्या 10 जिल्ह्यांमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% आता 3000 रुपयाचा लाभ नक्कीच मिळणार आहे। कारण आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता 1500 अधिक 1500 म्हणजे 3000 रुपयाचा लाभ सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नक्कीच होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींना आता अतिशय आनंद झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यावरती आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ती पैसे कोणत्या डीबीडीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपयाचा लाभ नक्की सोडलेला आहे। दोन्ही हप्ते एकत्र देण्याचे ठरवलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यांमध्ये 100% लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होणार आहेत। आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना हप्ता आज वितरित केला जाणार आहे, कारण शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो। राज्यामधल्या लाडक्या बहिणींना सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण हप्त्याचा वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, 2 महिन्याचे पैसे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित देण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना कोणते 10 जिल्हे आहेत नक्कीच पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, शिंदे साहेबांचा शब्द म्हणजे पक्का असतो। बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करत कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत आणि कोणती 2 ते 3 कामे नक्की करायची आहेत, कोणती कामे आहेत लक्ष देऊन पहा। लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींची ही 2 ते 3 कामे विसरलेली आहेत त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे, नाहीतर त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेमध्ये घोटाळे केलेले आहेत। शिंदे साहेबांनी आताच डीबीटीचं बटन दाबून आताच सर्व लाडक्या बहिणींना पैसे सोडण्यास सुरुवात केलेली आहे। लाडक्या बहिणींनो, आत्ताच फॉर्मची पडताळणी चालू झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहीण योजनेच्या फॉर्मची पडताळणीमध्ये अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यास सुरुवात केलेली आहे। अनेक लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींनो, तुमची 2 ते 3 कामे नक्कीच राहिलेली असतील आणि ज्या लाडक्या बहिणीकडे आतापर्यंत भरपूर हप्ते लाडकी बहीण योजनेचे वितरित केलेले आहेत आणि आता तुम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहेच। आत्ताच शिंदे साहेबांचा पक्का झालेला आहे। शिंदे साहेबांनी आत्ताच डीबीटीचं बटन दाबून राज्यामधल्या बँकांना आदेश देऊन सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता 1500 रुपये सोडण्याचे, म्हणजेच 1500 अधिक 1500 फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे 1500 असे मिळून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 100% 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। राज्यांमधल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट
समोर आलेले आहे। लाडक्या बहिणींनो, कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहेत आणि कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यास सुरुवात झालेली आहे, नक्कीच पाहूया। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे सुरू केलेले आहे। फॉर्मच्या पडताळणीमधून लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे। राज्यामधल्या लाडक्या बहिणीने अनेक घोटाळे करून लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवलेला आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, आता मोठ्या प्रमाणात फॉर्मची पडताळणी झालेली आहे आणि आता अनेक लाडक्या बहिणींना, म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे, नक्कीच पाहूया। आपण लाडक्या बहिणींनो लक्ष देऊन व्हिडिओ पहा। राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची 2 ते 3 कामे, 10 जिल्ह्यांची यादी आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार, नक्की पाहूया। कारण डीबीटीचं बटन दाबून आत्ताच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे सुरू केलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्या घराच्या शेजारच्या लाडक्या बहिणींना पैसे आले असतील आणि जर तुम्हाला आले नसतील तर तुम्ही अपात्र झाला असाल किंवा हे 2 ते 3 कामे केले नसल्यास तुम्हाला पैसे आले नसतील असा पडलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आता 100% आता या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप चालू केलेलं आहे। लाडक्या बहिणीपर्यंत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। अनेक लाडक्या बहिणींना मेसेज येऊ लागलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, लक्ष देऊन बघा व्हिडिओ। आता आपण सांगणार आहोत कोणती 10 जिल्हे आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र असेल आणि कोणत्या लाडकी बहिणीची 2 ते 3 कामे। लाडक्या बहिणींनो, 2 महिन्याचे हप्ता एकत्र सोडण्यास सुरुवात केलेली आहे। सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तरी सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा, कारण लाडक्या बहिणींनी ही ते 2 ते 3 कामे जर तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत। राज्यामध्ये या 2 ते 3 कामामुळे अनेक लाडक्या बहिणींना अपात्र, म्हणजेच त्यांना पैसे येण्यास बंद झालेले आहेत। तरी लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण सर्व कामे तुम्हाला सांगणारच आहोत। 2 ते 3 कामे आपण पाहणारच आहोत। त्यानंतर आपण कोणकोणती कामे नसल्यास लाडक्या बहिणींना अपात्र केले आहे आणि कोणती 10 जिल्हे आहेत आपण नक्की पाहूया। कारण या 10 जिल्ह्यांमध्ये फक्त पैसे सोडण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आताच डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींना हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत। तरी सर्व लाडक्या बहिणींनी 2 ते 3 कामे कोणती आहेत नक्की लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो, आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे आले की नाही कळतच नाही। म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही, हा हप्ता आला का नाही असा मेसेज येत नाही। लाडक्या बहिणींनो, हे काम नक्की करून घ्यायचं आहे। दुसरं काम आहे लाडक्या बहिणींनो, लक्ष देऊन बघा। दुसरं काम आहे, अनेक लाडक्या बहिणींची रेशन कार्डची KYC राहिलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, रेशन कार्डची KYC लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे। आणि तिसरं काम आहे बघा, सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा। अनेक लाडक्या बहिणीचे आधार कार्डवरचं एक वेगळंच नाव आहे आणि बँक खात्यावरचं एक वेगळंच नाव आहे। मोठ्या प्रमाणात दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणात घोटाळे होऊ शकणार आहेत लाडक्या बहिणींनो। अनेक लाडक्या बहिणींना हप्ता वितरित केलेला आहे। अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यास सुरुवात केलेली आहे। बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडमनी सुद्धा आत्ताच बँकांना आदेश दिलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरित केलेला आहे। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना मेसेज येऊ लागलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, कोणते 10 जिल्हे आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे, राज्यामधल्या या लाडक्या बहिणींना नक्कीच अपात्र केलेलं आहे कोणत्या बघा। लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, घरामध्ये 4 व्हीलर असेल, सरकारी नोकरीवर असतील किंवा सरकारी पेन्शनधारक असतील, ज्या घरामध्ये असे एकतर नागरिक असतील त्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार नाहीत। लाडक्या बहिणींनो, आत्ताच फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे तुम्हाला आता मोठ्या प्रमाणात धक्का बसणार आहे। म्हणजे तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे। ही 2 ते 3 कामे आणि ह्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणीकडे जमीन असेल, उत्पन्न असेल, गाडी असेल, ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक असतील, अशा लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि करून सुद्धा टाकलेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, या लाडक्या बहिणींना नक्कीच अपात्र केलेलं आहे।
आणि लाडक्या बहिणींनो आता आपण पाहणार आहोत कोणते 10 जिल्हे आहेत. लक्ष देऊन बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा अपात्र केलं जात आहे. कारण लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींकडे अशा गाड्या असेल, जमीन असेल, उत्पन्न असेल, हे 2 ते 3 कामे केली नसतील तर तुम्हाला सुद्धा हप्ता वितरित करण्याचे बंद राहिलं जाईल. म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तरी ज्या लाडक्या बहिणीची सर्व कामे केलेले आहेत त्या लाडक्या बहिणींना नक्की आज 3,000 रुपयेचा मेसेज येणार आहे. कोणकोणत्या लाडक्या बहिणींना येणार आहे नक्कीच पाहूया. लाडक्या बहिणींनो, आता आपण पाहणार आहोत या 10 जिल्ह्यांची यादी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची यादी म्हणजे जिल्ह्यांची यादी. आपल्या जिल्ह्यांची यादी नक्की आहे का बघूया. पहिला आहे बघा अकोला आहे, बुलढाणा आहे, बीड आहे, लातूर आहे, जालना आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, कोल्हापूर आहे आणि सांगली. या जिल्ह्यांमध्ये 100% आज रात्री 12 वाजेपर्यंत पैसे सोडण्याचा म्हणजेच हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे. 3,000 रुपये नक्की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. म्हणजेच या 10 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना अतिशय आनंद होणार आहे आणि तितकंच खुशीचं वातावरण सुद्धा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता 3,000 रुपयाचा लाभ नक्कीच मिळणार आहे. कारण हा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.